नमो बुद्धाय, जय भीम. स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये, ज्याचं नाव आहे कोकणी किशोर. पाठीमागे पाहिलात तर हा बॅनर आहे. सध्या मी गावाला आहे, मोजे वांजोळी, पोस्ट मांदिवली, तालुका दापोली आणि जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी असलेल्या आमच्या कुशीदारा बुद्ध विहार या विहारामध्ये आज संयुक्त जयंती महोत्सव आपण साजरा करतोय. तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा 2570वा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जयंती महोत्सव आपण दरवर्षीप्रमाणे 17 मे 2026 रोजी या ठिकाणी साजरा करणार आहोत. पाठीमागे जर पाहिलं तर आपलं हे कुशीदारा बुद्ध विहार आहे. हा आजूबाजूचा सर्व परिसर आहे. एकंदरीत पूर्ण वाडी जी आहे ती जयंतीच्या तयारीला लागलेली आहे. सकाळपासून महिला मंडळ जी आहेत त्या नाश्त्यापासून जेवण बनवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. इकडे आपली सर्व मुलं मंडळी जी आहेत ते मुलांनी रात्रीपासून या ठिकाणी सर्व जो हा परिसर आहे विहाराचा तो सजवलेला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा संयुक्त जयंती महोत्सव कसा साजरा झाला हे पाहायला भेटणार आहे. आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो जयंतीचा असणार आहे, गावचा असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की कळवा. समोर मित्रांनो तुम्ही जो पाहताय हा आपला पंचशील ध्वज आहे. या ठिकाणी आपण कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे जयंतीची सुरुवात जी आहे या पंचशील ध्वजारोहणाने करणार आहोत. त्यानंतर लेफ्ट साईडला जर पाहिलं तर इथे हा आपण स्टेज जो आहे तो बनवलेला आहे. मुलांनी हा स्टेज बनवायला कालपासून 2-3 दिवसापासून खूप मेहनत घेतलेली आहे. तुम्ही जर पाहिलात तर हा चिऱ्यांचा पार आहे, त्यावरती आपण लेवल करून जो आहे तो स्टेज बनवलेला आहे. इकडे आपला हा बॅनर बनवलेला आहे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा आणि इथे आपल्या संघटनेचा वांजोळी बौद्धजन सेवा संघ मुंबई रजिस्टर हा सुंदर असा बॅनर आपण तयार केलेला आहे. हे जर पाहिलं तर कुशीदारा बुद्ध विहार हे आपलं विहार आहे आणि ही जी आहे एकंदरीत आतमध्ये सर्व तयारी केलेली आहे. आतमध्ये पताका लावून झालेले आहे, डेकोरेशन केलेलं आहे. इकडे लाइटिंग देखील केलेली आहे. चारी बाजूंनी विहाराच्या तुम्हाला रात्री हा जो डेकोरेशनचा आणि लाइटिंगचा नजारा आहे तो पाहायला भेटणार आहे. इकडे जर आपण विहाराच्या खालच्या साईडला जर पाहिलं तर काल रात्रीपासूनच जे आहे ते महिला मंडळांनी जेवणाची तयारी जी आहे ती चालू केलेली आहे. इकडे जर पाहिलं तर सर्व महिला मंडळ आहे आपलं हे जेवणाच्या तयारीला लागलेलं आहे. दुपारचं जेवण असणार आहे, त्यानंतर रात्री देखील आपण जेवणाची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून कोणीही आपल्या घरामध्ये जेवणाच्या कार्यक्रमासाठी स्टक होऊ नये. कारण प्रत्येकाच्या घरी जे आहेत ह्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईहून पाहुणे आलेले आहेत, घरची मंडळी आलेली आहे. त्यामध्ये स्टक झाले तर ह्या ठिकाणी आपला जो कार्यक्रम आहे तो लेट चालू होईल, लोकांची उपस्थिती आहे ती कमी राहील. हे होऊ नये म्हणून आपण 2 टाइम जेवण ह्या वेळेस ठेवलेलं आहे. एकंदरीत आमची कुशीदारा बुद्ध विहार कमिटी आहे त्या कमिटीने मागील 2 महिन्यापासून या जयंतीची तयारी केलेली आहे. तर खाली जाऊया आता, तिथे महिला मंडळ आहेत तेच आपल्या चुलीवरती जेवण बनवत आहेत. कशी तयारी चाललेली आहे त्यांची ते देखील पाहूया. आपल्या बाबांचं घर आहे आणि त्याच्या घराच्या समोर जे मोकळं अंगण आहे त्या अंगणासमोर जी आहे ती महिला मंडळाने इकडे जेवणाची तयारी जी आहे ती चालू केलेली आहे. बघा इकडे खोबरं वगैरे जे आहे ते किसून तयार केलेलं आहे. तिकडे कांदा जो आहे तो पोळून घेतलेला आहे आणि इकडे भल्या मोठ्या ज्या आहेत त्या अशा 2 चुळी ज्या आहेत त्या मांडलेल्या आहेत. दुपारच्या जेवणामध्ये कदाचित आपल्याला शोळे खायला भेटणार आहेत. शोळे जे आहेत ते शिजून तयार झालेले आहेत. इकडे कांदा जो आहे तो एका चुळीवरती पोळतोय. इकडे आय थिंक राईस जो आहे तो तयार होतोय. अशी एकंदरीत तयारी जी आहे ती जोरदार या ठिकाणी चालू आहे. थोड्याच या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर इकडे अध्यक्षांनी जे आहे ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे आणि बाहेर जे आहे ते सर्वजण निघालेले आहेत. पंचशील ध्वजाचा आपण ध्वजारोहण करणार आहोत. आपले बाबा जे आहे सखार बाबा यांच्या हस्ते. त्यानंतर सर्वजण आहे पुन्हा आपण विहारामध्ये येणार आहोत, त्रिसरण पंचशील घेणार आहोत. तर आता आपण जाऊया आणि जो पंचशील ध्वजारोहण आहे त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहाव्या सर्वांच्या बरोबरीने. भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा फुल्यांचा, महात्मा फुल्यांचा, शाहू महाराजांचा, रमाईंचा, जय हो सम्राट अशोकांचा, सम्राट अशोकांचा जय हो. अरे बोलो बोलो, अरे बोलो बोलो, अरे जोर से बोलो, अरे जोर से बोलो, अरे हम भी बोलो, अरे हम भी बोलो,
वांडोळकर भाऊकीचा आपल्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी 2 युट्यूबर उपस्थित आहेत. मी स्वतः कोकणी किशोर, इकडे आपले बंधू आहेत जे पवन शिर्के, ते देखील या ठिकाणी युट्यूबर आहेत. त्यांनी देखील या ठिकाणी समोर जर पाहिलं तर हा बघा, हा त्यांचा ड्रोन आहे आणि ड्रोनने आता आपण शूट करणार आहोत. एक चांगल्या अँगल मध्ये आपण एक फोटोशूट घेत आहोत. तर ही मंडळी जी आहे, महिला मंडळी असू द्या, आपण मुलांनी सर्वांनी पाठी जर पाहिलं तर या कुशिनारा बुद्ध विहार वांदोली पदोजन सेवा संघ प्रीमियर लीग टी शर्ट छापलेले आहेत. पाठीमागे जर पाहिलं तर ध्वजारोहणाचा कार्यक्रम झालेला आहे. इकडे आपले बंधू पवन शिर्के यांनी आपले मस्तपैकी 2-3 त्यांच्या युट्यूब साठी आणि इंस्टाग्राम साठी ड्रोन शॉट घेतलेले आहेत. इथे सर्वांचा जो आहे तो फोटोशूट झालेला आहे, व्हिडिओ शूट झालेला आहे आणि आता सर्व जी मंडळी जी आहे ते आपण सर्वजण निघालेलो आहोत आतमध्ये त्रिशरण पंचशील घेण्यासाठी. पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व जे आपले महापुरुष आहेत त्यांच्या प्रतिमेला या ठिकाणी आपले संदेश तांबे दादा आहेत, त्यांच्या हस्ते या ठिकाणी हार जो आहे तो अर्पण करण्यात आलेला आहे. त्याच्या आधी सर्व जे आतमध्ये महापुरुष आहेत त्यांचे फोटो आहेत, त्यांना देखील हार जे आहेत तो अर्पण करण्यात आलेला आहे. त्यानंतर दीप प्रज्वलन आणि अगरबत्ती प्रज्वलित केल्यानंतर त्रिशरण पंचशीलेला आपण सुरुवात करणार आहोत. शरणं गच्छामि सर्वं शरणं गच्छामि तुभ्यंपि बुद्धं शरणं गच्छामि तुभ्यंपि संघं शरणं गच्छामि तुभ्यंपि संघं शरणं तर मित्रांनो, तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं आपण धम्मध्वजारोहण जे आहे ते केलं. त्यानंतर त्रिशरण पंचशील मोठ्या संख्येने आपले मुंबईकर जे आहेत ते या जयंतीच्या कार्यक्रमासाठी हजर राहिलेले आहेत. आता थोड्याच वेळात मुलांच्या विविध स्पर्धांना या ठिकाणी सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुपारी भोजनाचा कार्यक्रम होईल आणि ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतोय तो क्रिकेटच्या स्पर्धा म्हणजे वांदोली बौद्धजन सेवा संघ प्रीमियर लीग याला समोर तुम्हाला पटांगण दिसतोय, त्या पटांगणात सुरुवात होणार आहे. पुन्हा संध्याकाळी महिलांसाठी संगीत खुर्ची आणि विविध कार्यक्रमांचं आपण आयोजन केलेलं आहे. असा एकंदरीत आपला आजचा जो शेड्यूल आहे तो पूर्णपणे बिझी असणार आहे. तर एक वाजून बरोबर मित्रांनो 40 मिनिटं झालेली आहेत आणि सर्वजण जेवायला आपले जे बाबा आहेत सकाराम बाबा त्याच्या बरोबर घरामध्ये बसलेले आहेत. इकडे समोर जर तुम्ही पाहिलं तर समोर बघा सर्व मंडळी जी आहे जिथे भेटेल त्या ठिकाणी उभे राहून किंवा बसून जे आहे ते जेवणाचा आनंद घेत आहेत. इकडे आपल्या महिला मंडळ जे आहे ते देखील संध्याकाळच्या जेवणाला लागलेलं आहे. संध्याकाळी देखील आपल्याला जेवण जेवायला भेटणार आहे, त्याची तयारी देखील चालू केलेली आहे. इकडे आतमध्ये जर पाहिलं तर इथे आतमध्ये सर्वजण जे आहेत लहान मुलांपासून महिला मंडळ असू द्या सर्वजण या पडवीमध्ये इथे बघा जेवणाचा आनंद घेत आहेत. आणि जर आपण आतमधला एकंदरीत नजारा पाहिला तर हे बघा
एकच गडबड आणि गोंधळ जो आहे तो जेवणाचा आपल्या या घरामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर अशी जी पंगत आहे ते घरामध्ये पडवीमध्ये सर्वांची लागलेली आहे. हा जेवणाचा कार्यक्रम आटपला की त्यानंतर मग जो आहे तो आपला स्पर्धांचा कार्यक्रम सुरुवात होणार आहे. क्रिकेट लीग असू द्या किंवा नंतर महिलांच्या विविध स्पर्धा असू द्या त्यांना आपण सुरुवात करणार आहोत. तर आता आलोय तर जेवून घेऊया आणि त्यानंतर मग आपला जो पुढे जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला पाहायला नक्कीच भेटणार आहे. म्हणतात की फक्त टप्प्यावरती डायरेक्ट केला आउट. हा चालेल चालेल. एक रन या दगडीच्या इकडून त्या खांब्यापर्यंत गेले 2 रन सरळ गेले 4 रन 6 एंड आउट. कोई भी 6 नहीं मारेगा 6 मारेगा आउट है. ओके. तर पाहिलात मित्रांनो इथे आपले बंधू विकास आहे रे यांनी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. नियम जे आहे ते समजावून सांगितलेलं आहे. सर्वजण सेट आहेत. या ठिकाणी वांदोली बहुजन सेवा संघ प्रीमियर लीग सुरुवात होणार आहे. इकडे छोटा कनिष्ठ देखील रेडी आहे. सर्वांनी आपण टी शर्ट जे आहेत त्या बनवलेल्या आहेत. सर्वांनी त्या घातलेल्या आहेत. महिला चला इकडे प्लेयर जे आहेत माझा टर्न आहे ना आता. त्यांचं सिलेक्शन होते. 4 कॅप्टन आपण जे आहेत ते निवडलेले आहेत. 4 कॅप्टन जे आहेत ते आपण निवडलेले आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने 1 बाय 1 प्लेयर मागून घेत आहेत. सुपर किंग्स वांजोली टायगर स्टार्स. वांजोली पहिला मॅचचा टॉस जो आहे तो उडवण्यात येत आहे. हेड कोण आलेला आहे. कोण जिंकला आपण तो जिंकलोय. थांबा 2 मिनिट थांबा. अरे असे 2 चला पहिल्या मॅचला इथे सुरुवात होणार आहे. वांजोली स्टार्स विरुद्ध वांजोली टायगर्स असा हा सामना रंगणार आहे. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. बघूया पहिली बॅटिंग जी असणार आहे ती आहे वांजोली स्टार्स यांची. दुसरा चेंडू दिग्गज आहे यांचा. दुसरा चेंडू बरोबर राहणारा यांचा तिसरा चेंडू. हा चेंडू सुद्धा अठरा बॉल मध्ये 23 रनची आवश्यकता आहे आणि हा बोल्ड झालेला आहे ते आमचे नरू शेठ. पुढील चेंडू चला महेश यांचा. अरे यार आणि हे देखील बाद झालेले. साईड लाव बाबू साईड लाव. धाव 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 पुन्हा हेड कॉल आलेला आहे. हा दुसरा सामना सुपर किंग्स आणि चॅलेंजर्स याच्यामध्ये. पहिला चेंडू संदीप आयरे यांचा आणि हा वाईट बॉल आणि बोल्ड झालेले आहे सुचित आयरे. दुसरा चेंडू आणि हा बाहेर मारलेला आहे आणि आउट झालेले आहेत. संदीप आयरे हॅट्रिक बॉल आणि सुंदर असे फलंदाजी बाहेर मार. वांजोली चॅलेंजरचे फलंदाज आहेत ते अतिशय घाणेरडी अशी फलंदाजी करत आहेत. कंटिन्यू त्यांनी 3 जे आहेत ते विकेट टाकलेले आहेत. रन आय थिंक फक्त 2च झालेले असतील. योगेश अहिरे परंतु दोन्ही फलंदाज वांगोलचे नावाजलेले गोलंदाज आणि पहिलाच फटकावरती 1 रन घेतलेला आहे फक्त. आउट आहे. बापांनी पाय सुंदर असा लेग अध्यक्ष हे फलंदाजी लागले आहेत. अरे यांचा सामोरा जाईल तो महेश आणि काही न समजलेला चेंडू महेश याला निर्धाव असा हा चेंडू. दुसरा चेंडू आणि महेश तांबे हे अरे महेश तांबे हे रन आउट झालेले आहेत.
आणि आऊट झालेले आहेत ते वंश, सीमेच्या बाहेर मारून डायरेक्ट आऊट झालेले आहेत वंश. अरे पुढील फलंदाज. चला 1 ओव्हर 2 धावा फक्त झालेल्या आहेत. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल निलेश तांबे यांचा. चौकार आणि फायनलला गेलेली आहे ती ही टीम. निलेश फायनलचा पहिला बॉल विनेश यांचा आणि हा 2 धावा गेलेल्या आहेत. दुसरा चेंडू हो आणि हा आऊट झालेले आहेत विश्वास अहिरे. विनेश यांचा आणि काहीसा समजलेला नाही आहे. सत्तावीस रन करायचे आहेत फायनल जिंकण्यासाठी. पहिला चेंडू महेश यांचा डॉट बॉल गेलेला आहे. निर्धाव असा हा चेंडू महेश तांबे यांचा आणि सीमेच्या बाहेर डायरेक्ट मारून आउट झालेले आहेत ते विवेक भाटरे. शाबास, जावयाने 6 मारलेले आहे आणि जावय आउट झालेले आहेत. बाद झालेले आहेत सम्य गैरे. लीग या ठिकाणी संपलेली आहे. वांदोली सुपरस्टार हा संघ जो आहे तो कदाचित जिंकलेला आहे, नाव माहित नाही, पण वांदोली सुपरस्टार संघ जो आहे तो जिंकलेला आहे. पाठीमागे जर पाहिलं तर इथे आता सर्व लहान मुलांच्या विविध स्पर्धांना आपण सुरुवात करणार आहोत. चमचागोटी असू द्या, संगीत खुर्ची असू द्या किंवा रेसिंग असू द्या, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होणार आहेत. तर त्याला आपण जॉईंट होऊया आता. त्याला चमचागोटी स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. प्रथम क्रमांक कोण पटकावणार याची सर्वांना उत्सुकता आहे आणि बघूया कोण बाजी आहे ते मारणार आहे ते. दीदी फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. आता बघूया याच्यामध्ये Who is the winner? वेलकम बॅक मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. सकाळचं सत्र आणि दुपारचं सत्र आपलं खूप बिझी होतं, त्यानंतर थोड्या वेळ लाईट गेली होती, त्यामुळे आपला कार्यक्रम जो आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये तो आपण थोडा उशिरा चालू केलेला आहे. या ठिकाणी थोड्याच वेळात जे आहे ते 30 रन पंचशील होणार आहे. 30 रन आणि पंचशील मित्रांनो आपल्या या ठिकाणी घेऊन झालेले आहे आणि सर्व जी वैरातली आपली मंडळी आहे ती बाहेरच्या पटांगणामध्ये बसलेली आहे, कारण आता सभेचा कार्यक्रम आपल्याला घेणार आहोत. सभेचा कार्यक्रम आटपला त्यानंतर इकडे जर पाहिलं तर सर्व मुली वगैरे ज्या आहेत त्या रेडी आहेत. त्यांच्या संगीत खुर्च्याने विविध स्पर्धा आहेत त्या बाकी आहेत आणि महिलांच्या देखील विविध कार्यक्रम जे आहेत ते काही बाकी आहेत ते होणार आहेत. त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होणार आहे आणि शेवटच्या सत्रामध्ये आपण डान्स, कराओकेवरती काही जण गाणं वगैरे बोलणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत. तर आता आपण देखील बाहेर जाऊया, सभेचा कार्यक्रम आहे त्याला जॉईन होऊया. वांजळी बहुजन सेवा संघ मुंबई माजी अध्यक्ष आयुष्यमान प्रकाश तुळशीराम आहेरे यांना मी विनंती करेन की त्यांनी मंचावर उपस्थित व्हावे. वांजळी बहुजन सेवा संघ ग्रामीण माजी अध्यक्ष आयुष्यमान महेंद्र काळूराम तांबे, वांजळी बहुजन सेवा संघ मुंबई अध्यक्ष
आयुष्यमान समीर गोविंद तांबे, कुशीनारा बुद्धविहार कमिटी अध्यक्ष डॉक्टर अशोक यशवंत आहिरे, वांजळी भोजने सेवा संघ ग्रामीण अध्यक्ष आयुष्यमान सुरेश भिकू आहिरे, तसेच वांजळी भोजने सेवा संघ ग्रामीण अध्यक्ष सौ मनीषा महेंद्र तांबे. रात्रीचे बरोबर 9:30 जे आहेत ते मित्रांनो वाजून गेलेले आहे. स्टेजवरती पाहिलं तर फक्त तुम्हाला एकच लाईट दिसते, कारण सर्वीकडे पाहिलात तर अंधार झालेला आहे. म्हणजे लाईट जी आहे ती पुन्हा गेलेली आहे. कधी येईल ते माहित नाही. आपण फक्त प्रतीक्षा करू शकतो लाईटची लवकर येईल अशी आपण आशा बाळगूया. अध्यक्ष महोदयांनी आजच्या या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे आणि आपण या सभेच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आज संध्याकाळपासूनच लाईटचा प्रॉब्लेम असणार खूपच लोक लाईट गेलेली आहे, बघूया कधी येईल ती. परंतु आपला सभेचा कार्यक्रम जो आहे तो मागे इथे स्टेजवरती आपण चालू ठेवलेला आहे. आणि स्टेजवरती पाहिलं मित्रांनो तर आपले तात्या अशोक आहिरे यांनी लिहिलेल्या कोकण भूमीच्या कुशीतून या पुस्तकाचं आपल्या सखाराम बाबांच्या हस्ते प्रकाशन झालेलं आहे. जोरदार टाळ्या ज्या आहेत त्या होत आहेत. सर्वांनी फ्लॅश लाईट ज्या आहेत त्या चालू केलेल्या आहेत आणि तात्यांना जे आहेत त्या पुस्तकाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. सर्वांना हेवा वाटावा, आनंद वाटावा अशी ही गोष्ट आहे आपल्या गावासाठी आणि वाडीसाठी. आणि मित्रांनो इकडे पाठीमागे पाहिलात तर आपले बंधू राहुल आहिरे हे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम जे आहेत ते पार पाडत आहेत. सभेच्या मध्ये काही वेळ लाईट गेली होती, त्यामध्ये आपण पुस्तकाचं प्रकाशन सोहळा असू द्या किंवा मुलांच्या विविध स्पर्धा झालेल्या असू द्या, त्यांचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम असू द्या, मान्यवरांचा आपण या ठिकाणी स्वागत समारंभ केलेला आहे. असे विविध कार्यक्रम जे आहेत ते पार पडलेले आहेत. आणि आता सर्वांना प्रतीक्षा जी आहे ती मुलांच्या डान्सची. मुलं डान्स कसे करतील, त्यामध्ये कोण कोण सहभाग घेईल, चला बघूया. बाबा
बाबासाहेबानं दिलं गे बाबासाहेबानं बाबासाहेबानं दिलं रे कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली हाताला चटका लागला तरी मी कढई तापवली कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली हाताला चटका लागला तरी मी कढई तापवली तुमच्यासाठी